टीनेज मुलांमध्ये एक महत्वाचा भाग असतो तो म्हणजे पियर प्रेशर किंवा सामाजिक ताण, हो. खरं तर आपण त्याला म्हणू शकू. ह्या सामाजिक ताणचं म्हणजे जेव्हा चर्चा करतात तेव्हा याने हे केलं, त्याने ते केलं, मग मला हे करायला हवं. अशा पद्धतीची काही डेव्हलपमेंट त्यांच्यामध्ये होऊ शकते का? आणि एप्स्टीन फाईल आणि ह्या हो, सामाजिक ताणाचा पियर काही संबंध प्रेशर तर होऊ शकते? असतंच. अ, हो, डेफिनेटली लावता येऊ शकतो. कारण एप्स्टीन फाइल्स हा अ, जरी म्हणजे हे हे प्रकरण किंवा हे स्कॅन्डल जरी अमेरिकेत घडलं असलं, तरी बाल लैंगिक शोषण आणि ह्युमन ट्रॅफिकिंग हा जगातल्या सर्व देशांमधला प्रॉब्लेम आहे. हा काही फक्त अमेरिकेचा प्रश्न आहे असं नाही. दुसरं महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्या फाइल्समध्ये जगभरातल्या माणसांची नावं आहेत. असं नाही झालेलं की फक्त अमेरिकेतल्या लोकांची किंवा तिथल्या मोठ्या चेहऱ्यांची नावं आलेली आहेत. असं नाहीये. जगभरातली नावं त्याच्यामध्ये बाहेर येतायत. त्यामुळे त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो डेफिनेटली सामाजिक पातळीवर आहे. आणि तो मला 2 पद्धतीने दिसतो आहे. एक तर पालकांमध्ये प्रचंड स्वतः म्हणजे छोट्या मुलांना घेऊन असुरक्षितता निर्माण झालेली आहे. म्हणजे माझं मूल घराबाहेर पडलंय, तर ते सुरक्षित असणार आहे ना? ते शाळेच्या व्हॅनमध्ये सुरक्षित आहे का? ते शाळेत सुरक्षित आहे का? ते क्लासला जात असेल, तर ते सुरक्षित असणार आहे का? ह्याबद्दलची एक प्रचंड अँक्झायटी ही पालकांमध्ये तयार होताना दिसते आहे. म्हणजे जी ऑलरेडी एक्झिस्ट करत होती, ती आता वाढणार या सगळ्या प्रकरणानंतर. म्हणजे एकीकडे मुलांना लहान वयात फोन का द्यायचा? तर ते सेफ आहेत ना, हे सतत बघणं हा पालकांच्या दृष्टीने कन्सर्नचा मुद्दा पूर्वीपासून म्हणजे गेल्या 5-6 वर्षापासून तयार होताना दिसत होता. तो मला असं वाटतं, की ह्या प्रकरणानंतर अजून वाढेल. हा एक सामाजिक ताण म्हणजे पालकांच्या स्तरावर. मुलांच्या स्तरावरचा जो सामाजिक ताण आहे, तो मी घराबाहेर पडल्यानंतर मी सेफ राहू शकते का? मला कोणी पळवून तर नेणार नाही ना? माझ्यावर रेप तर होणार नाही ना? किंवा मला कोणी विचित्र पद्धतीने त्रास तर देणार नाही ना? ह्या सगळे प्रश्न, ह्या सगळ्या शंका मुलांच्या मनात आता उपस्थित होतायत अगं आणि मुलं हे उघडपणे विचारतायत. येणाऱ्या पिढ्यांना, पुढच्या पिढ्यांना जर असं वाटत असेल, की मी घराबाहेर गेल्यानंतर सुरक्षित राहीन ना, मला अ, हे सगळं प्रकरण बाहेर आल्यानंतर असं खूप प्रकर्षाने वाटलं, की कदाचित माणूस ही एकमेव प्रजाती आहे, जो त्यांनी जन्माला घातलेल्या मुलांचा गांभीर्याने विचार करत नाही. त्यांच्या मनोस्वास्थ्याचा गांभीर्याने विचार करत नाही आणि त्यांचं शोषण करतो, असा माणूस हा एकमेव प्राणी या भूतलावरती असावा. अगदीच. पण याच्यामध्ये आणखीन एक बाब पण आहे, की बऱ्याचदा असं होतं, की खूपदा न्यूज बाहेर आली आणि त्याविषयी सगळीकडे चर्चा झाली. तर ह्या अतिरिक्त चर्चेमुळे पण वेगळे प्रश्न काही तयार होऊ शकतात का? कारण आता जी माध्यमं मुलांच्या हातामध्ये आहेत, त्यावर असे काही धक्के बसणं हे नव्यानं खरं तर आलेलं नाहीये. पण ज्या पद्धतीचा हा कॉन्टेंट आहे, त्यामुळे अति चर्चेमुळे याच्याकडे मुलं मुळातच अशा सगळ्या गोष्टींकडे किंवा अश्लील कंटेंट असेल याच्याकडे त्यांची वाटचाल होऊ शकते का? नाही तसं होत नाही थेट. 2 गोष्टी होऊ शकतात. ओव्हर कन्झम्पशन किंवा सतत अशा पद्धतीचा कंटेंट बघणं, ह्यानी मानसिक पातळीवरती अँक्झायटी असेल, पॅनिक अटॅक असतील किंवा फ्रस्ट्रेशन असेल, ह्यासारख्या किंवा नैराश्य असेल, प्रचंड अस्वस्थता असेल, ह्यासारख्या भावना तीव्र होत जातात. हे एकीकडे घडतं. दुसरीकडे ह्या ओव्हर कन्झम्पशनमुळे एक गोष्ट मात्र डेफिनेटली घडू शकते. ती म्हणजे असंवेदनशील होत जाणं. की सातत्याने तुम्ही जेव्हा अशा पद्धतीचे व्हिज्युअल्स, अशा पद्धतीचा कंटेंट बघता, तेव्हा कुठेतरी त्याविषयीच्या ज्या संवेदना असतात, ज्या जाणीवा असतात, त्या बोथट होत जाण्याची खूप दाट शक्यता असते. जे आम्ही सायबर ग्रूमिंग सारख्या प्रकारांमध्ये बघतो, की जिथे मुलांना जाणीवपूर्वक हे क्रिमिनल्स त्यांच्या जाणीवा बोथट करत नेतात, विशेषतः लैंगिकतेविषयीच्या. सो जेव्हा आपण अब्युझिव्ह कंटेंट, व्हायलंट कंटेंट, शोषणाचा कंटेंट, लैंगिक शोषणाचा कंटेंट असा जेव्हा सातत्याने बातम्यांमध्ये, रील्समध्ये, व्हिडिओजमध्ये बघतो, तेव्हा ही एक शक्यता असते, की त्याबद्दलच्या जाणीवा बोथट होत जातात. आणि जर जाणीवा बोथट झाल्या, तर ते मूल असेल, यंग अडल्ट असेल किंवा टीनेजर असेल, उद्या जर
एखाद्या पॉर्न साईटवर गेला तर तिथे अशा पद्धतीचा जर मजकूर किंवा कॉन्टेंट त्याच्यासमोर आला तर त्यानं त्याला काही फरक फारसा पडणार नाही. म्हणजे मी अरुण साधू फेलोशिपची माझी जेव्हा रिसर्च करत होते तेव्हा काही रिपोर्ट्समध्ये मला असं दिसलेलं की मुलांमध्ये लैंगिक शोषणाचा कॉन्टेंट पॉर्न साईटवर बघण्याचं प्रमाण बरंच आहे. आता हे कुठून येतं तर अशाच बोथट झालेल्या भावनांमुळे तिथे जाऊन हे बघण्यामध्ये काहीच म्हणजे असं गैर किंवा चुकीचं किंवा डिस्टर्बिंग असं वाटेन असं होतं हळूहळू. हे काही रिपोर्ट्समध्ये आम्हाला दिसलं होतं. त्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही की सातत्याने जर असा कंटेंट तुम्ही बघत असाल, तुमचं एक्सपोजर असेल, तर या संदर्भातल्या भावना तुमच्या बोथट होत जाण्याची शक्यता नाकारता नक्कीच येत नाही.